नाशिकमधलंच महत्त्वाचं प्रकरण अशोक खरातचं प्रकरण। त्या संदर्भात ईडीने एक मोठी कारवाई केली आहे। खरात प्रकरणात 2 गोण्या कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत। नाशिक, सिन्नर आणि पुण्यात सलग 2 दिवस छापेमारी केली गेली। जप्त कागदपत्रांमधून मोठ्या व्यवहारांचा उलगडा होण्याची शक्यता आहे। मालमत्ता, भूखंड, खरेदी विक्रीचे महत्त्वाचे दस्तावेज हाती लागलेत। बड्या सरकारी अधिकाऱ्यांचं कनेक्शन यातून समोर येण्याची दाट शक्यता आहे। तर अधिकाऱ्यांना नोटिसा पाठवण्यात गेल्या तर ईडीकडून स्वतंत्र चौकशीची देखील तयारी सुरू झाली आहे। काळ्या पैशांची गुंतवणूक नातेवाईकांच्या नावावर केल्याचा संशय आहे। तर तृप्तबाला बंगल्यावर 15 तास झाडाझडती घेतल्यानंतर मोठा पुरावा हस्तगत झालाय। खरात 27 दिवसांपासून कोठडीत आहे आणि आतापर्यंत त्याच्या विरोधात 15 गुन्हे दाखल झालेले आहेत। या प्रकरणामुळे नाशिकसह राज्यासह देशभरात खळबळ माजली आहे। शिर्डीमधून भोंदू अशोक खरातच्या संदर्भातील मोठी बातमी समोर आली आहे। अशोक खरातच्या कोट्यवधींच्या भूखंडावर अतिक्रमणाचा नवा प्रकार समोर आलाय। सध्या भोंदू खरात हा नाशिक पोलिसांच्या कोठडीत असताना कल्पना खरात अद्याप फरार आहे। या परिस्थितीचा गैरफायदा घेत शिर्डीतील सुमारे 4 एकर भूखंडावर अज्ञात व्यक्तींनी थेट नांगर फिरवल्याचा प्रकार समोर आलाय। बाजारभावानुसार तब्बल 50 कोटींच्या आसपास किंमत असलेल्या या भूखंडावर नेमकं कोणाचा डोळा आहे, या जमिनीवर सध्या नेमकी काय परिस्थिती आणि या अतिक्रमणामागे कोणाचा हात असू शकतो, या सगळ्याचा सखोल आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रशांत शर्मा यांनी। बलात्कार प्रकरणी अटकेत असलेल्या स्वतःला कॅप्टन म्हणून घेणाऱ्या अशोक खरात यांची शिर्डीतही माया जमवल्याचं समोर आलेलं आहे। शिर्डीतील आपण ह्या सुमारे 4 एकरच्या प्लॉटवर आहोत। ह्या 4 एकरच्या प्लॉटवर त्यांनी या ठिकाणी प्राईम लोकेशनची ही जागा आहे, कारण की जवळच एक पंचतारांकित हॉटेल आहे। भविष्याची जी डेव्हलपमेंट आहे ती ह्याच रोडला होणार आहे। त्यामुळे या ठिकाणी त्यांनी 4 एकरचा जो प्लॉट आहे तो या ठिकाणी त्यांनी घेतलेला होता। त्याचबरोबरीने काही दिवसापूर्वीच म्हणजे 2 दिवसापूर्वीच घाईघाईने या ठिकाणचा जो गहू होता तो काढण्यात आला। ह्या जागेची देखरेख करणारे आपल्याबरोबर आहेत। काय सांगाल बाबा, ही काय कोणाची जागा आहे, कधी गहू केला तर काय? गहू आता आम्ही चालू वर्षी केलेलं आहे। जागा पहिली जुने मालक सांगू ना? हां सांगा। जुने मालक नाव सांगू? हां सांगा। बाबा आपलं रावसाहेब राणासाहेब गोंदकर यांचा होता। ही कॅप्टन खरातनी त्यांच्याकडून विकत घेतलेला आहे आणि ती जमीन आम्हाला तिने करायला दिली होती। अच्छा। आणि तिने आता यावेळी जबरदस्त तो गहू सांगून नेला आम्हाला, फक्त अर्धी टार्डी गहू दिला फक्त। काय किती वर्षापासून ही जमीन आहे आणि 4 मग वर्ष तुमचं झाली. काय ठरलं होतं? ठरलं तो आणि काय देऊ नका, घेऊ नका, जमीन फक्त साफ राहू द्या, काटे कुठे होऊ नका देऊ हां आणि तशीच करा म्हणे मला म्हणे। आणि या वर्षी आले तिने जबरदस्तीनं तो गहू काढून नेला, मला अर्धी टार्डी गहू दिला फक्त। तुम्हाला काय कल्पना दिली नव्हती का गहू काढताना? दिली होती, पण नंतर तीन दमदाटी केली आम्हाला, पोलीस पार्टी नामकं करीन दमकं करीन असं काय ते. काय कारण दमदाटी गहू करायचं? माझी प्रॉपर्टी मी गहू काढून नेणार म्हणजे असं मला हा म्हणजे हा संपूर्ण गहू तुम्हाला द्यायचं ठरलं होतं? आम्हाला ठरलं होतं, पण त्यांनी दमदाटी करून नेला काढून होतो आता फक्त अर्धीला ट्रॉली. फक्त आम्हाला बस. अच्छा, हे बघा, केवळ धार्मिकतेच्या नावाखाली फसवणूक नाही तर आता शेतीतही फसवणूक केल्याचे लक्षात येत आहे। या ठिकाणचा जो गहू होता तो परस्पर सोंगून दिला, या संबंधित व्यक्तीला दंबाजी केली, त्याला पूर्ण गहू देण्याचं कबूल केलं होतं मात्र दिलं नाही। अशा प्रकारे पुन्हा एकदा अशोक खरात यांचे कारनामे समोर आले आहेत। प्रशांत शर्मा, पुढारी न्यूज, शिर्डी, अहिल्यानगर।